नमस्ते. आज आपण NT स्कॅन, ज्याला आपण न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी स्कॅन म्हणतो, याबद्दल पाहणार आहोत. हा स्कॅन गरोदरपणाच्या 11 ते 13 आठवडे 6 दिवसात केला जातो. हा स्कॅन एक्सपर्ट रेडिओलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन एक्सपर्ट याकडून केल्यास आपल्याला त्याचा जास्त ॲक्युरेट हा स्कॅन आपल्याला पाहायला मिळेल. हा स्कॅन बाळाला काही आनुवंशिक दोष आहे का किंवा बाळाला डाऊन सिंड्रोम होऊ शकतो का, हे पाहण्यासाठी हा स्कॅन गरजेचा आहे. जरी हा स्कॅन केला तरी त्याची ॲक्युरेसी फक्त 80 ते 85% आहेत. यासाठी आपल्याला त्याबरोबर ड्युअल मार्कर जर केले तर आपल्याला ह्याचा जास्त फायदा होईल. यामध्ये NT ज्याच्यावरून याला नाव आले, म्हणजे हे न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी, म्हणजे बाळाच्या मानेच्या चरबीची जाडी किंवा त्यात फ्लुइड किती आहे ह्याचा मोजमाप केले जाते. हे 11 आठवड्यात 2 mm, 12 आठवड्यात 2.5 mm आणि 13 आठवड्यापर्यंत 2.8 mm पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर बाळाच्या नाकाच्या हाडाची तयार झाले का, आणि याबरोबर हृदयाच्या 1-2 तपासण्या केल्या जातात. आणि यावरून एक आपल्याला अंदाज बांधता येतो की बाळाला आपल्याला काही मतिमंदत्व किंवा आनुवंशिक दोष निर्माण होऊ शकतं का, हे पाहिलं जातं. याबरोबर ड्युअल मार्कर नावाची एक तपासणी केली जाते. याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. धन्यवाद.